डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या सत्ता परिवर्तनाचा ऐतिहासिक निर्णय राहुरीच्या आणि पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारा ठरला आहे। कारखान्याच्या सूज्ञ सभासदांनी विखेंच्या परिवर्तन पॅनलला एक हाती सत्ता देत तालुक्याच्या राजकारणात नवीन इतिहास रचलाय। 2 वर्षांपासून बंद असलेला कारखाना लवकरात लवकर चालू करण्याची उमेद राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे यांनी मतदारांमध्ये जागवल्यामुळे कामगार, सभासद आणि सामान्य जनता यांच्यामध्ये एकच उत्साह संचारला होता। मी पाहिलेल्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक आगळी वेगळी ठरली। निवडून आलेल्या संचालकांनी आता विना गाडी, विना गेस्ट हाऊस कारखाना चालू शकतो हे दाखवून द्यावे, म्हणजे हे सभासद त्यांना आयुष्यभर डोक्यावर घेतील। सभासद विजय हा राहुरी तालुक्यातील जनतेचा आहे। या कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद कामगारांचा विजय आणि त्यांच्यामुळेच मला वाटते परिवर्तन घडलेलं आहे। जबाबदारी मोठी आहे। ज्या विश्वासानं सभासदांनी, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी, सर्वांनी आमदारांनी विश्वास व्यक्त केला, विश्वास सार्थक करण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू। विशेष करून डॉक्टर सुजय यांनी या निवडणुकीच्या मध्ये जो विशेष पुढाकार घेऊन सभासदांना विश्वास दिला आणि मला वाटतं तालुक्यातल्या तमाम तरुणांनी त्यांना जी साथ दिली त्यांचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा विजयामध्ये आहे। तालुक्यातले सर्व छोटे मोठे कार्यकर्ते, त्यामध्ये अनेकांचा उल्लेख करता येईल, सर्वांनीच मला वाटतं हे परिवर्तन घडून आणलं। प्रसारमाध्यमांचाही मी निश्चितपणे त्यांना धन्यवाद देईन। त्यांनी वास्तव जे आहे ते लोकांसमोर मांडलं आणि त्यावर मला वाटतं सभासदांनी, तालुक्यातील जनतेने कौल दिला। जबाबदारीचं भान आम्हाला सगळ्यांना आहे। निश्चितच प्रवास मोठा अवघड आहे, खडतर आहे, मोठं आव्हान आहे, पण जो विश्वास या तालुक्यातील जनतेने दाखवला आहे त्याच विश्वास जोरावर आपण सर्व आव्हान जे आहे त्याच्यावर निश्चितपणे या अडचणीवर मात आम्ही करू असा मला विश्वास आहे। साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार जरी चुरशीचा होत असला तरी निकाल मात्र एकतर्फी ठरलाय। परिवर्तन पॅनलला 19 जागा जिंकून देत मतदारांनी विक्रमी कौल दिलाय, तर एकता पॅनलला मात्र 2च जागांवर समाधान मानावं लागलंय। शिवाजी गाडे यांचा निसटता विजय झाला खरा, मात्र अरुण तनपुरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय। समाजकारणी विचारसरणीने निर्माण झालेल्या उत्कर्ष पॅनलला मात्र खाते देखील उघडता आले नाही। सहकारात भ्रष्टाचाराला माफी नाही असा सल्ला राहुरीच्या सूज्ञ सभासदांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय। राहुरीच्या सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगत डॉक्टर सुजय विखे यांनी आपला आनंद व्यक्त केलाय। कारखान्याच्या सभासदांचा विजय आहे, इथल्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि जो विश्वास जनतेने दाखवला त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर माननीय पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या सर्वच कार्यकर्ते एकत्रित आले, सगळ्यांनी रात्रोदिन काम केलं आणि कोणाच्याही पाठिंब्याने नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या प्रेमामुळे परिवर्तन झालेलं आहे। संचालक निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाले खरे, मात्र कारखान्याचे धुराडे लवकरात लवकर पेटवण्याचे आव्हान नवनिर्वाचित संचालक मंडळापुढे असणार आहे। संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीमध्ये विखेंनी बाजी मारत डॉक्टर सुजय विखे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय। सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।